तर आज मस्तपैकी आता खूप छान असा बेत आहे. तर सर्वांच्याच आवडीचा आहे. आणि चला तर मग आता मी बनवायला आता सुरुवात करते. मस्त छान छान असे. तर आज मी बनवणार आहे चिकन. तर चिकनची रस्सा भाजी पण बनवून घेणार आहे आणि सुक्क चिकन पण बनवते. तर आणि भात पण बनवून घेते. चपात्याची कणिक तर मी मळून ठेवलेली आहे. तर चला तर आता सुरुवात करूया. तर आता मी चिकन घेतलं, चांगलं धुवून घेतलं पाण्यानं, मीठ आणि लिंबू त्यानं 2-3 वेळा धुवून घेतलं आणि कांदा चिरून तिकडं फ्राय करायला ठेवले मस्तपैकी. तोपर्यंत इकडं मोहरी आणि वाळकं खोबरं, आलं, लसूण सगळा मसाला असा घेतलाय. तर आळणी काढून घेतलं असं मस्तपैकी आता. तर इकडं आता मसाला करून घेते. तर त्यासाठी तीळ, वाळकं खोबरं आहे आणि बारीक करून घेतलं, भाजून पण घेतलं होतं आधी. आणि नंतर मग वरनं आलं, लसूण आणि कोथिंबीर घेऊन आता बारीक करते. आता खूप छान असं बारीक होतं लगेच. तर भाजलेला कांदा आहे तो धुवून घेतला आहे. तो पण आता बारीक करून घेते. आता खूप छान आता मसाला आता बारीक करून घेतलाय आता. तर कढई पण चांगली तापली आणि जिरीची फोडणी दिली आणि मसाला आधी भाजून घेतलेला होता. चिकन करायचंय म्हटल्यावर नंतर पुन्हा एकदा तेलातला तळून घेते आता. आणि झटकीपट करणार आहे आता भाजी. तर मसाला पण केलेला भाजून घेतला आणि ही चिकनची सूप आहे ती आता थोडंसं आता पळीनं असं ओतून घेतलं. आणि मस्त असं खूप छान असं तेलात असं तळतो आता. आणि आपली मस्त तेल पण सुटलंय आणि मसाला पण सगळा भाजलाय. झटकीपट आपण साध्या आपल्या दुसऱ्या भाज्या करतो तशाच मी ही चिकनची रस्सा भाजी बनवून घेतली, पण खूप छान आणि टेस्टी. तर आता मला सुक्कं चिकन असं बनावायचं आहे. त्यासाठी आता बाकीचा आता निम्मा मसाला मी काढून ठेवलेला होता. आता आपली रस्सा भाजी पण बनवून झाली आता. तर शिजते आता, गॅस पण कमी ठेवलाय. तर त्यासाठी आता इकडं रस्सा भाजी चिकनची सुकी भाजी बनवते. तर आता लिंबू पिळून मसाला सगळा टाकला. हाच मसाला साधा सिंपल टाकून घेतलाय आणि एक बारीक उभा कांदा चिरून घेतला मस्तपैकी. जिरेची आणि मोहरीची फोडणी देऊन आता उभा कांदा आता टाकून घेते छान छान पैकी. आणि पटपट आणि होऊन पण जाते. चांगला फ्राय करून घेते कांदा आता टाकून आता. तर जिरं चांगलं आता तडका दिला मस्तपैकी. आता उभा चिरलेला कांदा टाकून घेतला. तोपर्यंत इकडे आपली रस्सा भाजीला कसा तो रंग आलाय खूपच छान. आणि गॅस बंद करून आता बाजूला ठेवली आता. तर आता कांदा पण चांगला फ्राय झाला आणि चिकनची रस्सा भाजी पण आता बनवून घेतली मस्तपैकी आता. तर आता मला बनवायच्या त्या चपात्या. तर चपात्या पण आता बनवून घेते. आणि भात तरी मी भाज्या करत करतच बिर्याणी भात बनवून घेतलेला. तर खूप छान आणि टेस्टी लागतो. ह्याच्यात चिकनचं सूप टाकलेलं होतं मी आणि थोडंसं चिकन पण टाकलेलं. तर हे असा फ्राय आता आणि भाजीपाला पण थोडा टाकलेला होता. हे असं मसाले जो आता हे चिकनचा बिर्याणी भात मी बनवून घेतलेला आहे. तर इकडं आता आपल्याला झालेले भाजी बऱ्याचशाच भाजी आता मी बनवून पण घेतलेल्या आहेत त्या मस्तपैकी. तर या सर्वांनी जेवायला छान छानपैकी आज मस्तच बेत आहे. तर आता आम्हाला बाकीची आता भांडी ही बरीचशीच पडलेली आहे. ती आता भांडी पण आता मी घासून घेते. किचन पण आता बरेच उशीर झाले, माझे काम चालूच होते किचन मध्ये. तर किचन पण आता मस्त स्वच्छ मध्ये आता करून घेते आता. चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. आवडल्यास